हॅलो. मराठ्यांचा मेळावा आहे, एवढा शांत शांत बरोबर नाही, एकदा आवाज केलाच पाहिजे आपण. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. आता जरा दूर आल्यासारखं वाटतं. मराठ्यांची सभा आहे, जरा दणदणडी पाहिजे, आवाज आलाच पाहिजे. काय आज या मराठा मेळाव्याला आपण जे आवर्जून उपस्थित राहिलात त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर कोकणातील स्वाभिमानी मराठ्यांनी ही जी भूमिका घेतली आहे, या भूमिकेला पाठिंबा द्यायला आपल्या कोकणापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातून लोक आले, त्यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत. कोल्हापुरातून दिलीप आलेत, सांगलीमधून विलासजी आलेत, विजयसिंग महाडिक आलेत, औरंगाबाद मधून रवी काळे पाटील आलेत. यांच्यावर 25 केसेस आहेत, फक्त मराठा क्रांती मोर्चाच्या आहेत. तुषार ठाकरे आलेत पुण्यामधून, मुंबईतून आमचे क्रांती मोर्चा आलेले आहेत, तिथे सगळे इंद्रजीत सावंत वगैरे बसले. या सगळ्यांवर केसेस आहेत. मी असं समजू का तुमच्या सगळ्यांचा आमच्या भूमिकेला पाठिंबा आहे? आज आपण हा जी मराठा मेळावा घेतलेला आहे, या मेळाव्याच्या तयारीसाठी किंवा लोकांमध्ये जाऊन त्यांची भावना समजून घेण्यासाठी मी अक्षरशः तालुक्यातील गावागावात गेलेलो आहे. आणि ह्या गावागावात गेल्यावर मला लोकांच्या इथल्या भावना कळल्या. अभिमान स्वाभिमान काय असतो ते कळलं. आपल्याकडे आमदार माने साहेब बसलेत. साहेब, लोकांनी सांगितलं आम्ही गरीब आहोत, गरीबच मरू, पण आमची जात सोडणार नाही, आरक्षणासाठी आम्ही कुणबी म्हणून घेणार. याच्या पाठीमागचा स्वाभिमान लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. आमच्या सुधीर रावांनी आता तुम्हाला मराठाची हिस्ट्री सांगितली, जी आता आंदोलनं चाललेली आहेत. का आमच्याबद्दल खोटं पसरवलं जातं की आम्ही मराठा समाजात फूट पाडतोय म्हणून. या जरांगे पाटलांनी जी आंदोलनं केलेली आहेत, या आंदोलनाला मी स्वतः जाऊन तिकडे उपोषणाला सोडवलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वतः मुंबईतून जाऊन हे साक्षीदार आहेत सगळे, तिकडे आंदोलन आम्हीच पाठिंबा दिलेला आहे. जेव्हा सराटीत पोलिसांनी हल्ला केला, त्या हल्ल्याचा निषेध आम्ही मुंबईत केलेला आहे. त्याच्या केसेस पडतात आमच्यावर. आम्ही तेव्हाही बरोबर होतो, आजही बरोबर आहोत. पण प्रश्न जेव्हा आमच्या जात अस्मितेचा आला, त्यावेळेला आता आम्ही उठून उभे राहिलोय. आम्ही फूट पाडतोय. फूट कोणी पाडली आहे? इथे सगळे पत्रकार बंधू आहेत, टीव्ही मध्ये न्यूज चॅनल जात आहेत, दाखवले जात आहेत की आम्ही मराठ्यांमध्ये फूट पाडतोय. फूट आम्ही नाही पाडत आहे, मराठ्यातील मराठ्यांना बाजूला घेऊन फूट पाडली जाते. अरे तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही घ्या, आमचे कोणाला नाही, आमचा कोणाला विरोध नाही, जरूर व्हा. आज हे जे मराठा किंवा बाकी समाजाचे लढे लावले जातात, मराठा ओबीसी वाद लावला जातो. काय म्हटलं जात आहे? आपण म्हणतो ना मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यातून याला विरोध केला जातोय. कोण तो ओबीसीचा नेता विरोध करतो? अरे 383 जात मधली तुझी एक जात आहे, तू कोण आम्हाला सांगणार ओबीसीत येऊ नका म्हणून? ज्या वेळेला एखादी समिती नेमली जाते आणि त्या समितीतर्फे ज्या वेळेला सिद्ध केलं जातं की हा समाज खरोखर मागास करण्यात पात्र आहे, त्यावेळेला तो ओबीसीचाच होतो. त्यावेळेला तुम्ही कोण आम्हाला सांगणार की तुम्ही ओबीसीत येऊ शकत नाही? त्यामुळे ही अशी दिशाभूल करायची नाही. 50% आपल्याला गाजर दाखवलं की 50% आरक्षण, 50%. अरे आमचं एकच म्हणणं आहे, आरक्षण आम्हाला पाहिजे तर ते फक्त मराठा म्हणून, आणि ते टिकणार. जेवढी सरकार आली गेल्या 20-30 वर्षामध्ये, त्या सगळ्यांनी कोणी सांगितलं नव्हतं आम्हाला की आम्ही तुम्हाला आरक्षण कुणबीतूनच देऊ का ओबीसीतून, फक्त देतो म्हणून सांगितलं ना. आज द्या, आमच्यात भांडणं लावू नका, आमच्यामध्ये भांडणं लावू नका. आमचा प्रॉब्लेम झालेला आहे की आमच्यातलेच लोक आता अभ्यासात झालेले आहेत आणि सरकारला सूचना देतात कुठून द्या, इकडून द्या, तिकडून द्या. आमची भूमिका आहे, आम्हाला आरक्षण फक्त मराठाच द्या, ते टिकणार द्या. कसं द्यायचं ते सरकारने ठरवायचं. किती समाज गेले अजूनपर्यंत ओबीसीत मध्ये? जवळ 400-450 जाती गेल्या. कोणी सांगितलं की आम्हाला आरक्षण असं द्या तसं, आणि कोणाला विरोध केला होता त्यांनी? आता 2014-18 पर्यंत कोणते साहेब इथे आहेत, जाती गेल्या ओबीसी, तेव्हा यांचा कोणाचा विरोध येत नाही. मराठा समाजाला काय मिळत असताना यांचा विरोध काय? म्हणून तुम्हाला आम्हाला एकत्र उभं ठाकलं पाहिजे. ज्या वेळेला मराठा अस्मितेचा प्रश्न आला, अरे आपण छत्रपतींचे मावळे, छत्रपतींनी स्वराज्य केलं निर्माण, त्यावेळेला 18 पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन निर्माण केलं. पण जसं आरक्षणाची गोष्ट आली, जे समाज आधी मराठा साळी, मराठा कोळी, जे मराठा लावत होते त्यांनी आपलं मराठा काढला आणि ते आरक्षणात गेले, आणि आज मराठा एकाकी पडलाय. अशा वेळेला हे षडयंत्र येते की मराठ्यांना कुणबी नाही बनवत आहेत. एक लक्षात घ्या, मराठ्यांना नाही कुणबी बनवत. जे ऑलरेडी कुणबी आहेत तेच त्यांच्या घरी जात आहेत. उरतोय तो आम्ही स्वाभिमानी मराठा. आज ही दिशाभूल का केली जाते? हे जसं दिसतंय तसं
सोपं नाहीये. आज आपण नशीबवान आहोत की आपल्याला मार्गदर्शन करायला साक्षात कोंडे साहेब इथे आलेले. 30-40 वर्षाची लढाई असतील, कित्येक याचिका असतील, अभ्यासात एक नंबर माणूस आपल्याकडे आलेला आहे. कोंडे साहेब, आज आम्ही चुकतोय, आमची भूमिका चुकते, तर आज तुम्ही आम्हाला इथे चूक म्हणून ठरवायचं आहे. आम्ही सगळे मान्य करू, पण आमची भूमिका बरोबर असेल तर आमच्या बरोबर राहायचं आणि आमच्या पाठीवर हात ठेवायचा. तुम्ही आमचे मार्गदर्शक म्हणून तुम्ही इथे उभं राहायचं. काय भूमिका आहे आमची? की मराठ्यांना कुणबीकरण मान्य नाहीये. अहो, कोकणामध्ये कुणबी हा कष्टकरी समाज आहे. खरोखर चांगली लोक आहेत. कोकणात मराठा कुणबी वाद बिलकुल नाही. ते कष्टाने खात आहेत. कोकणात मराठा कुणबी एकोप्याने गुणागोविंदाने नाचतायत. हा वाद इथे का लावताय? आणि जे विदर्भ मराठवाड्यात सर्टिफिकेट काढून कुणबीकरण केलं जातंय, आमच्याकडे तसा प्रकार नाही. आमच्याकडे कोकणामध्ये मराठा समाज आणि कुणबी समाज, जाती व्यवस्था, आमचे रीतभात, देवस्थानाचे आमचे प्रकार हे वेगळे आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्याद्वारे कोणाला काही कमी लेखाचा आमचा काही मनस नाही, विचार नाहीये, पण आम्ही एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो. फक्त जात बदल्यासाठी आम्ही जाऊ शकतो का कुठे दुसऱ्या संस्कृतीमध्ये? उद्या अजून कुठल्या ST SC मध्ये गेलं तर तुम्ही ते घेणार का? म्हणून हे आम्हाला मान्य नाही. यासाठी मराठा समाज ही जात अस्मिता टिकवायला हा स्वाभिमानी कोकणी बाहेर पुढे उभा राहिलेला आहे. भविष्यात जेव्हा जर मराठी जात टिकली जाईल तर ती ह्या कोकणी माणसामुळे असेल. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी झाला पाहिजे. काय चुकलं आमचं? आज आम्ही शिकलेली लोक आहोत. आम्ही शिकलेली लोक असताना, आम्ही शिकलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करताना आम्ही अभ्यासही करतो. कुणबीमध्ये काय द्यायचं साहेब? मुळात ओबीसीला 18 ते 19% आरक्षण आहे. कुणबी समाजातलं त्यातलं 4 ते 4.5% मिळतं. आज एवढा करोडोचा समाज परत तिकडे 4% झालायचा. बऱ्याचशा गोष्टी आमच्या तुमच्यासमोर बोलता येत नाही. आरक्षण नसताना पण आम्हाला आरक्षणाचे लाभ मिळवून घेतो आम्ही सरकारकडून. याच्यासाठी आम्ही आंदोलनं केलेली आहेत. याच्यासाठी आम्ही केसेस अंगावर घेतलेले आहेत. कायदा सांगतो ज्यावेळेला तुम्हाला एक आरक्षण मिळतो त्यावेळेला दुसऱ्या आरक्षणाचे लाभ आम्ही काय करायचं? मराठा समाजाला एका बाजूला एकटं टाकायचं, एकी टाकायचा हा विचार चालेल. हा विचार आम्ही सक्सेस होऊन देणार नाही. आज मराठा समाजासाठी काही करायचं झाले एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. म्हणून तुमच्या सगळ्यांचे इथे जे आमचे समन्वयक आले, जिल्ह्यातून आम्हाला प्रतिसाद मिळतोय. एवढंच नव्हे तर कुणबी आणि ओबीसी समाजातून आपल्याला फोन आलेले आहेत की आमचा तुमच्या भूमिकेला पाठिंबा आहे, की तुम्ही आमचा सन्मान केलेला आहे. कोकणामध्ये शांतता राखण्यासाठी जे आम्ही प्रयत्न केलेत. अहो, विदर्भ मराठवाडा सगळीकडे समाज भांडतायत. कोकणात शांतता प्रस्थापित आहे, ती या आमच्या लोकांमुळे. काय म्हणून लोकांना दिशाभूल करायची की आम्ही आरक्षण देतो? अहो, मुख्यमंत्री ज्यावेळेला सांगतात सरसकट कुणबीकरण शक्य नाही, अभ्यासक सांगतात, तरी पण हे टुमणं लावून धरलं जात आहे. कशासाठी? का? म्हणून मराठा आरक्षण ह्याची मागणी होती ना गेली 40 वर्षांची. अण्णासाहेब पाटलांनी यावेळेला हा लढा याच्यासाठी लढला नव्हता साहेब, मराठा म्हणून आरक्षण द्या. अहो, आमची जात शिल्लक ठेवा. आज जर कुणबीकरण झालं तर तुमची मुलं सर्टिफिकेटवर आज कुणबी लावतील, त्यांची मुलं लावतील. तिसऱ्या पिढीला मराठा ही जात नष्ट झालेली असेल, म्हणून ती टिकवायसाठी आम्ही उभे राहिलेलो आहे. काय घोषणा देतो आपण? मराठा क्रांती मोर्चे उभे राहिले आणि हा जो आम्हाला एक छत्रपतींचा एक सन्मान मिळालेला आहे, मान मिळालेला आहे, क्षत्रिय मराठा म्हणतो आम्ही. काय घोषणा देतो आम्ही? एकदा घोषणा ऐकू येईल मला आपली मराठ्यांची. एक मराठा, एक मराठा. कुणबी झाल्यावर काय बोलाल तुम्ही? काय बोला? हा एवढाच फरक आहे. हा एवढाच फरक आहे. याच्यासाठी तरी जागे व्हा. कोकणात आज आमच्या विरुद्ध बोललं जाते की नाही समाजाला दिसवलं. काय त्या लोकांच्या डोक्यात भरलं? आम्ही आज सांगतो एकत्र या. तुमची भूमिका आम्हाला पटव, आम्ही तुमचे होतो. पण आमची भूमिका पटली तर आमच्या बरोबर या. हे असे मध्ये मध्ये बॅनर टाकून करू नका. हे मध्ये मध्ये बॅनर टाकून आज समाजात दुपळी माजवायचा जो प्रयत्न झाला, याला आम्ही शांततेने अजून घेतलंय. याच्यानंतर ही शांतता होईल की माहिती नाहीये. ज्यांना कुणबी व्हायचे त्यांनी जा, पण याच्यानंतर मराठा म्हणून नाव लावू नका आणि एक मराठा लाख मराठा ही घोषणा देऊ नका. हा स्वाभिमान आम्ही जिवंत ठेवण्यासाठी उतरतो. आज इथे हजारोंच्या संख्येने मराठे जमलेले आहेत. हे जे आक्रमण होत आहे साहेब, दोन गोष्टी आहेत. एक आमचा स्वाभिमान की आम्हाला कुणबी नाही व्हायचं, आणि दुसरं टेक्निकल. जर टेक्निकल होत असेल तर तुम्ही आज आम्हाला समजून सांगायचं. पण स्वाभिमानाचा भाग आहे तर आम्ही तो स्वाभिमान सोड नाही कुठलाही परिस्थितीत. मराठे आज इथे जमलेत. उद्या जर कुठलं आक्रमण झालं आणि जर सरसकट कुणबीकरण प्रयत्न करायचा झाला
तर आज इथे जमलेले चिपळूण मधले हजारो मराठे मुंबईवर येणार का? मुंबईवर चाल करायची का? माझ्या बरोबर बोलायचं सगळ्यांनी. धर्म मराठा कर्म मराठा, धर्म मराठा कर्म मराठा, जात मराठा स्वाभिमान मराठा, जात मराठा स्वाभिमान मराठा. आज मी तुम्हाला याच्या उपस्थित सगळ्यांना सांगतोय, जी लढाई आपण लढतोय, अरे आपली पुढची स्वाभिमानाने सांगू शकू आम्ही छत्रपतींचे मावळे, आम्हीच मराठे टिकलो. या बाकीच्या जाणाऱ्या बोडक्यांनी सांगायचं नाही की तुम्ही हे नाव लावायचं नाहीये. लक्षात घ्या, आमच्यावर तुम्ही दोषारोप करता, आमच्यावर दोषारोप करता. आज मी सगळ्यांना सांगतो इथे, क्षत्रिय मराठे कट्टर मराठ्यांना सांगतो इथे, हे जर आपल्यावर इथं उठले तर आज यांना इथेच ठेवतात, या इथेच ठेवतात. लोकांना यांचं खरं वाटायला लागले. अहो साहेब, आमचं चुकतं काय? आम्ही लोकांकडे जातो, लोकांची भूमिका घेऊन तुमच्यावर वाटतोय. गावागावात तुम्हाला मी भेटलेलो आहे, बरोबर आहे? प्रत्येक गावात बरोबर हात करावरती मी भेटलेलो आहे की तुम्हाला प्रत्येक गावात भेटलेलो आहे. साहेब, गावात लोकांचं म्हणणं आहे, लोक म्हणतात आम्ही गरिबी राहू, उपाशी मरू, पण आम्ही हे लावू शकणार नाही. आज तुम्ही सरकारच्या मार्फत, इथे दिलीप पाटील आहेत, त्यांचं सरकारशी चांगलं उठणं बसत आहे. तुम्ही आमची मागणी सरकारमध्ये पोहोचवली पाहिजे, म्हणून आज आम्ही इथे तुमचं स्वागत जोरात करतो. आज मुंबईच नव्हे, कोकण नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातून ही भूमिका पुढे येत आहे. आणि जे मराठे, जे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आज या मराठा क्रांती मोर्चातून लढले, 100 केसेस घेतल्या अंगावर, ते पुढे आलेत. आज खरोखर तुमचा मी सन्मान करतो आणि इथे असलेल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा ही लढाई जोपर्यंत आपलं मराठे पण शाबूत आहे, टिकून राहते, तोपर्यंत संपणार नाही. आरक्षण घेऊ तर फक्त मराठा म्हणून घेऊ. शेवटी बोलायचं एक मराठा, एक मराठा. यांना परत एकदा सांगा, यांनी घोषणा द्यायची नाही. धन्यवाद. जय हिंद, जय श्री.